6 ठिकाणी स्ट्रॉंग रूम या तयार करण्यात आलेल्या आहेत। त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत। नक्कीच 23 तारखेला या सर्व ठिकाणी एकाच वेळी मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे आणि या स्ट्रॉंग रूम मध्ये 3 लेयर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। तर यावेळेसचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। नागपूर जिल्ह्यात मी सध्या आहे। नागपुरात दक्षिण पश्चिम मतदारसंघ एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे। त्याच मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूम परिसरात मी आहे। मोठा पोलीस बंदोबस्त आहे। 3 लेयर खरं तर स्ट्रॉंग रूमला सिक्युरिटी लावण्यात आलेली आहे आणि या सगळ्याचा जो कौल आहे तो 23 तारखेला आपल्याला कळणार आहे। मात्र त्यापूर्वी जे आहे या मतदारांचा नेमका कौल सांभाळण्याची जबाबदारी जी आहे यंत्रणेवर ते पोलीस यंत्रणा आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे नागपुरात सज्ज झालेली आहे। 3 लेयर या सिक्युरिटीमध्ये स्ट्रॉंग रूममध्ये जे आहे ईव्हीएम ठेवण्यात आलेलं आहे। काल मतदानाचा दिवस होता आणि मोठ्या उत्साहाने लोकांनी मतदान केलेलं आहे। आतापर्यंत त्याच्या टक्केवारी वाढलेली दिसते आहे या मतदारसंघामध्ये। आणि काल ज्या पोलहून मशीन आलेल्या आहेत त्या सर्व आम्ही स्ट्रॉंग रूममध्ये सील केलेल्या आहेत। आणि आता याला 23 तारखेला मतमोजणी आहे। त्या मतमोजणीच्या अनुषंगाने स्ट्रॉंग रूमला जे सिक्युरिटी देण्यात आलेली आहे ती ECI यांच्या गाईडलाईननुसार 3 लेअरला आहे। एक मुख्य जी आहे ती CRPFची आहे, त्याच्यानंतर याची सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सची आहे आणि नंतर मग महाराष्ट्र स्टेट पोलीस फोर्सची याला सिक्युरिटी दिलेली आहे। आता राऊंड जो आहे तो EVMचा जो राऊंड आहे तो एका 14 मतदान केंद्राचा एक राऊंड असेल असे आम्हाला जवळपास 29 राऊंड होतील। त्यामुळे जे सुरुवातीला म्हणजे 29 राऊंड करायला जर वेळ लागला तर एका राऊंडला किमान 20 ते 25 मिनटं किंवा कधी अर्धा तास